नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रोटीन सिंथेसिस कसं होतं ते पाहणार आहोत. म्हणजे ॲक्च्युअली प्रोटीनची निर्मिती कशी होती ते आज आपण पाहणार आहोत. तर बघा, आपण काल काय पाहिलं होतं, तर DNA आणि RNAचं स्ट्रक्चर म्हणजे ते कशापासून बनलेले असते. DNA आणि RNA ते पाहिलं, RNAचे टाईप्स पाहिले आणि ट्रान्स्क्रिप्शन पाहिलं होतं. ठीक आहे, ट्रान्स्क्रिप्शन पाहिलं होतं. काय असतं ट्रान्स्क्रिप्शन? तर सिंथेसिस ऑफ mRNA ॲज पर द न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स ऑन DNA इज कॉल्ड ॲज द ट्रान्स्क्रिप्शन. ठीक आहे, मग आता ॲक्च्युअल प्रोटीन सिंथेसिस कसं होतं ते पाहायचं. आपल्याला माहिती आहे की प्रोटीन सिंथेसिसची माहिती कुणाकडे असते? DNA कडे, बरोबर आहे. आणि ती माहिती DNA काय करताय, त्या माहितीचा वापर करून तो प्रोटीन सिंथेसिस म्हणजे प्रोटीनची निर्मिती कुणाकडून करून घेत आहे, तर RNA कडून, बरोबर आहे. तर मग ॲक्च्युअल प्रोटीन सिंथेसिस कसं होतं ते आपण पाहणार आहोत आज. तर मग काय सांगितलं बघा तुम्हाला की द mRNA फॉर्म्ड इन द न्यूक्लियस कम्स इन सायटोप्लाझम. काय होतंय की जो mRNA तयार झालेला आहे, काल आपण प्रोसेस पाहिली होती mRNA कसा तयार होतोय, की जसा mRNA तयार होण्याची प्रोसेस कशी असते, तर त्याच्यामध्ये DNAचा फक्त एकच धागा वापरला जातोय, बरोबर आहे. DNAचा एकच स्ट्रँड किंवा एकच धागा वापरला जातोय आणि जो तयार होणारा mRNA आहे त्या mRNA वरचा न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स कसा असतंय, तर त्या DNAचा जो सिक्वेन्स असतंय, DNA वर जे न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स असतंय त्याच्याशी कॉम्प्लिमेंटरी म्हणजे पूरक असतंय, बरोबर आहे. हे आपण काल पाहिलं. ठीक आहे, मग काय सांगितलंय की mRNA फॉर्म्ड इन न्यूक्लियस कम्स इन सायटोप्लाझम. मग mRNA कुठं तयार होतंय? अगोदर तो तयार होतोय न्यूक्लियसमध्ये, पण न्यूक्लियसमधून तो कुठे येतोय, आता सायटोप्लाझममध्ये येतोय, बरोबर आहे. mRNA जो तयार झालेला आहे तो कुठून कुठे येतोय, तर न्यूक्लियसमधून सायटोप्लाझममध्ये येतोय. आता मग इट ब्रिंग्स इन द कोडेड मेसेज फ्रॉम DNA. आणि ज्या वेळेला तो न्यूक्लियसमधून सायटोप्लाझममध्ये येतोय त्यावेळेला तो काय करतोय, DNA कडून मेसेज घेऊन येतोय, म्हणजे इन्फॉर्मेशन घेऊन येतोय. कशाची? प्रोटीन सिंथेसिसची. ठीक आहे, सायटोप्लाझम म्हणजे माहिती आहे तुम्हाला काय असतंय ते. तर सायटोप्लाझम म्हणजे काय, न्यूक्लियस भोवती जे लिक्विड सेमी लिक्विड फॉर्मचं जे मटेरियल असतंय त्याला आपण काय म्हणतो, सायटोप्लाझम, ज्याला मराठीमध्ये आपण जीवद्रव्य असं म्हणतो किंवा पेशीद्रव्य असं म्हणतो. ठीक आहे, येते ना लक्षात. तर mRNA हा काय होत आहे, तर न्यूक्लियसमध्ये तयार होत आहे आणि तयार झाल्यानंतर तो कुठे येत आहे, सायटोप्लाझममध्ये म्हणजे पेशीद्रव्यामध्ये येत आहे. मग तो येत असताना इट ब्रिंग्स इन द कोडेड मेसेज फ्रॉम DNA. ज्यावेळेला तो न्यूक्लियसमधून सायटोप्लाझममध्ये येत आहे त्यावेळेला तो काय करत आहे, तर DNA कडून कोडेड मेसेज घेऊन येत आहे, म्हणजे इन्फॉर्मेशन घेऊन येत आहे. कशाची? प्रोटीन सिंथेसिसची. मग त्याच्या पुढे काय होत आहे, द मेसेज कंटेन्स द कोड्स फॉर अमायनो ॲसिड्स. मग ते जे काही मेसेज घेऊन येतोय mRNA काय करतंय, DNA कडून जो मेसेज घेऊन येतोय तो मेसेज कशा स्वरूपात असतंय, तर इट कंटेन्स द कोड्स फॉर अमायनो ॲसिड. जे अमायनो ॲसिड लागते, तुम्हाला कालच मी काय सांगितलं होतं की प्रोटीन सिंथेसिससाठी कुणाची गरज असते, अमायनो ॲसिडची. मग त्या अमायनो ॲसिडची फॉर इन्फॉर्मेशन ही कोड्सच्या स्वरूपात असते त्या मेसेजमध्ये, बरोबर आहे. mRNA जो काय करतंय, DNA कडून इन्फॉर्मेशन घेऊन येत आहे. ती इन्फॉर्मेशन, त्या इन्फॉर्मेशनमध्ये काय असतंय, तर त्या मेसेजमध्ये काय असतंय, द मेसेज कंटेन्स द कोड्स फॉर अमायनो ॲसिड. जे जे अमायनो ॲसिड लागणार आहेत प्रोटीन सिंथेसिससाठी त्या अमायनो ॲसिडचे कोड्स असतात त्या मेसेजमध्ये, त्या इन्फॉर्मेशनमध्ये. ठीक आहे, आणि मग तो कोड कशाच्या स्वरूपात असतंय, कसा बनलेला असतंय, तर द कोड फॉर ईच अमायनो ॲसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स. मग प्रत्येक अमायनो ॲसिडचा कोड हा कशापासून बनलेला असतं, 3 न्यूक्लियोटाइड्सपासून बनलेला असतं. ठीक आहे, द कोड फॉर ईच अमायनो ॲसिड, प्रत्येक अमायनो ॲसिडचा कोड कशापासून बनलेला असतंय, कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स, 3 न्यूक्लियोटाइड्सपासून बनलेला असतं. यालाच काय म्हटलं जातंय, इट इज कॉल्ड ॲज ट्रिपलेट कोडॉन. आणि त्यालाच काय म्हटलं जातंय, ट्रिपलेट कोडॉन. ट्रिपलेट म्हणजे काय, तिघांचा बनलेला असतं. ठीक आहे, येते लक्षात. ट्रिपलेट म्हणजे काय, तिघांपासून बनलेलं असतं, 3 न्यूक्लियोटाइड्सपासून बनलेलं असतं, म्हणून त्याला काय म्हणायचं, ट्रिपलेट कोडॉन. मग या वाक्याला अंडरलाईन करा, तुम्हाला परीक्षेत एका मार्कासाठी प्रश्न पडू शकते. व्हॉट इज मीन बाय ट्रिपलेट कोडॉन, व्हॉट इज मीन बाय ट्रिपलेट कोडॉन, असा प्रश्न तुम्हाला परीक्षेत पडू शकतोय. तर ही त्याची डेफिनेशन झाली. मग ठीक आहे, काय डेफिनेशन झाली मग, तर कोड फॉर ईच अमायनो ॲसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स अँड इट इज कॉल्ड ॲज दी ट्रिपलेट कोडॉन. ठीक आहे, मग Dr. Hargovind Khurana, a scientist of Indian origin, has made an important contribution in the discovery of triplet codons for 20 amino acids.
बघा काय सांगितलंय तुम्हाला की प्रत्येक अमायनो ॲसिडचा जो कोड असतंय तो कशापासून बनलेला असतंय 3 न्यूक्लिओटाइड्स म्हणजे 3 न्यूक्लिओटाइड्स पासून बनलेला असतंय आणि 3 न्यूक्लिओटाइड्स पासून बनलेला म्हणून त्याला काय म्हटलं जातंय ट्रिपलेट कोडॉन असं म्हणलं जातंय. ठीक आहे, तिघांपासून बनलेला आहे आणि तो कोडच्या स्वरूपात आहे म्हणून त्याला नाव काय दिलंय ट्रिपलेट कोडॉन. आणि मग अशा 20 अमायनो ॲसिडच्या ट्रिपलेट कोडॉनचा शोध लावण्यामध्ये अशा 20 अमायनो ॲसिडच्या ट्रिपलेट कोडॉन शोधण्यामध्ये डॉक्टर हरगोविंद खुराना जे की भारतीय मूळ असलेले शास्त्रज्ञ आहेत. भारतीय मूळ म्हणजे काय की त्यांचे आई वडील किंवा त्यांचे आजी आजोबा ह्यांचा जन्म कुठं झाला होता भारतात. मग ते नंतर स्थलांतरित झाले असतील दुसऱ्या देशामध्ये पण त्यांचे आई वडील किंवा त्यांचे कोणतरी आजी आजोबा भारतात जन्म झाला होता त्यांचा. ठीक आहे, त्याला म्हणायचं इंडियन ओरिजिन. तर इंडियन ओरिजिन म्हणजे भारतीय मूळ असलेले जे काही शास्त्रज्ञ डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी काय केलं तर हॅज मेड अन इम्पॉर्टंट कंट्रीब्युशन, एक महत्त्वाचं असं कंट्रीब्युशन केलेलं आहे म्हणजे एक हातभार लावलेला आहे. कशामध्ये? इन द डिस्कवरी ऑफ ट्रिपलेट कोडॉन्स फॉर 20 अमायनो ॲसिड. 20 अमायनो ॲसिडचे ट्रिपलेट कोडॉन शोधण्यामध्ये काय केलेलं आहे तर इम्पॉर्टंट कंट्रीब्युशन म्हणजे महत्त्वाची भागीदारी केलेली आहे, इतर शास्त्रज्ञांना मदत केलेली आहे. ठीक आहे, आणि मग फॉर दिस वर्क ही हॅज बीन अवॉर्डेड विथ द नोबेल प्राइज इन 1968. आणि मग याच कार्यासाठी, कोणत्या कार्यासाठी? 20 अमायनो ॲसिडचे ट्रिपलेट कोडॉन शोधण्यासाठी त्यांना इतर 2 शास्त्रज्ञांसोबत नोबेल प्राइज भेटलं होतं 1968 मध्ये. काय सांगितलंय? फॉर धिस वर्क ही हॅज बीन अवॉर्डेड विथ द नोबेल प्राइज इन 1968 अलॉंग विथ द 2 अदर सायंटिस्ट. ठीक आहे, इतर 2 शास्त्रज्ञांसोबत म्हणजे तिघांना मिळून एकत्रितपणे नोबेल प्राइज देण्यात आला होता त्या 1968 मध्ये. ठीक आहे, कशासाठी? तर 20 अमायनो ॲसिडचे ट्रिपलेट कोडॉन शोधण्यासाठी. ठीक आहे, म्हणजे याच्यावर देखील तुम्हाला काय प्रश्न पडू शकतंय की फॉर व्हिच पर्पज किंवा फॉर व्हिच वर्क डॉक्टर हरगोविंद खुराना अँड 2 अदर सायंटिस्ट वेअर अवॉर्डेड विथ नोबेल प्राइज. तर कशासाठी? तर फॉर द डिस्कवरी ऑफ ट्रिपलेट कोडॉन्स फॉर 20 अमायनो ॲसिड. काय उत्तर लिहायचं मग तुम्हाला? फॉर द डिस्कवरी ऑफ ट्रिपलेट कोडॉन्स फॉर 20 अमायनो ॲसिड. 20 अमायनो ॲसिडचे ट्रिपलेट कोडॉन शोधण्यासाठी त्यांनी काय केलं होतं म्हणजे संशोधन केलं होतं आणि त्यांना ते 20 अमायनो ॲसिडचे ट्रिपलेट कोडॉन त्यांना सापडले होते, शोधले होते त्यांनी, म्हणून त्यांना 1968 मध्ये नोबेल प्राइजनं सन्मानित करण्यात आलं होतं. ठीक आहे, मग त्याच्यापुढे काय सांगितलंय की ईच mRNA इज मेड अप ऑफ थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन्स. मग प्रत्येक mRNA जो असतंय, ठीक आहे, ईच mRNA इज मेड अप ऑफ थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन्स. प्रत्येक mRNA हा कसा तयार झालेला असतंय तर मेड अप ऑफ थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन्स, हजारो ट्रिपलेट कोडॉन्स पासून बनलेला असतं एक mRNA. आणि मग ॲज पर द मेसेज ऑन mRNA अमायनो ॲसिड्स आर सप्लाइड बाय द tRNA. काल पण मी तुम्हाला सांगितलं होतं mRNAचा अर्थ काय, tRNAचा अर्थ काय किंवा rRNAचा अर्थ काय किंवा त्यांचं फंक्शन काय. ठीक आहे, मग mRNAचं फंक्शन काय असतं म्हणून सांगितलं की त्याच्याकडे मेसेज असतं, त्याच्याकडे इन्फॉर्मेशन असते. कशाची? की प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी कुठल्या कुठल्या अमायनो ॲसिडची गरज आहे, किती अमायनो ॲसिड लागणार आहे, त्याची इन्फॉर्मेशन किंवा मेसेज कोणाकडे असते? mRNA कडे. मग ॲज पर द मेसेज ऑन mRNA कडे जो मेसेज आहे, जी इन्फॉर्मेशन आहे, त्याच्यानुसार अमायनो ॲसिड्स आर सप्लाइड बाय द tRNA. जे काही अमायनो ॲसिडची आवश्यकता आहे त्याचा सप्लाय, त्याचा पुरवठा कोण करतंय तर tRNA करतंय. ठीक आहे, अँड फॉर दिस पर्पज tRNA हॅज अँटीकोडॉन हॅव्हिंग कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू द कोडॉन ऑन mRNA. आणि याच्यासाठी काय असते म्हणून सांगितलंय तर फॉर दिस पर्पज, याच्यासाठी, कशासाठी? की जी माहिती आहे mRNA कडे त्याच्यानुसार जे अमायनो ॲसिड सप्लाय करायचे आहेत याच्यासाठी काय म्हणून सांगितलंय की tRNA कडे अँटीकोडॉन असतं. mRNA कडे काय असतंय? ट्रिपलेट कोडॉन असतंय आणि tRNA कडे काय असतंय? मग त्याचा अँटीकोडॉन असतं, ज्याचा सिक्वेन्स कसा असतंय? हॅव्हिंग कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स. त्याचा सिक्वेन्स कसा असतंय तर पूरक असते. जसं कालच आपण पाहिलं की डीएनएवर जे डीएनएच्या स्ट्रँडवर जसा न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स असतंय त्याच्या कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स कशावर असतंय? mRNAवर. ठीक आहे, आणि मग जसा mRNAवर सिक्वेन्स असेल, त्याच्या कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स असलेला अँटीकोडॉन कोणाकडे असतंय? tRNA कडे. येताना लक्षात मी काय सांगतोय ते की mRNA हा काय झालेला असतंय? मेड अप ऑफ थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन, हजारो ट्रिपलेट कोडॉन पासून बनलेला असतंय. आणि मग ॲज पर द मेसेज ऑन mRNAवर जो मेसेज असतं, जी इन्फॉर्मेशन असते अमायनो ॲसिड बद्दलची, त्याच्यानुसार काय होतंय तर अमायनो ॲसिड्स आर सप्लाइड बाय tRNA कडून अमायनो ॲसिड सप्लाय केले जातात, पुरवठा केले जातात.
अँड फॉर दिस पर्पज, या कार्यासाठी tRNA हॅज अँटीकोडॉन. tRNA कडे काय असते तर अँटीकोडॉन असते. ठीक आहे. अँटीकोडॉन म्हणजे काय, कोडॉनचे कॉम्प्लिमेंटरी पार्ट. अँटीकोडॉन म्हणजे काय, कोडॉनचे कॉम्प्लिमेंटरी पार्ट. मग काय सांगितलंय तुम्हाला की tRNA हॅज अँटीकोडॉन. tRNA कडे अँटीकोडॉन असते, ज्यांचा हे कसा असतंय, सिक्वेन्स कसा असतंय तर हॅव्हिंग कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स, म्हणजे पूरक असा सिक्वेन्स असतंय. ठीक आहे. टू द कोडॉन ऑन mRNA. mRNA वर जो कोडॉन असतंय त्याच्या कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स असलेला अँटीकोडॉन कुणाकडे असतंय, tRNA कडे असतंय. ठीक आहे. आणि मग दिस इज कॉल्ड ॲज द ट्रान्सलेशन. आणि मग या प्रोसेसला काय म्हटलं जातंय, ट्रान्सलेशन असं म्हटलं जातं. येते का लक्षात मग तुम्हाला ट्रान्सलेशन म्हणजे काय, तर mRNA कडं जसा सिक्वेन्स असतंय, mRNA वर जे काही ट्रिपलेट कोडॉन्स असतात त्यांचा जो सिक्वेन्स असतंय त्या सिक्वेन्सच्या कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स असलेला अँटीकोडॉन कुणाकडे असतंय, tRNA कडं. आणि मग या प्रोसेसलाच काय म्हटलं जातंय, दिस इज कॉल्ड ॲज द ट्रान्सलेशन. या प्रोसेसलाच काय म्हटलं जातंय, ट्रान्सलेशन. ठीक आहे. मग पुढे काय सांगितलंय, द अमायनो ऍसिड्स ब्रॉट इन बाय tRNA आर बॉन्डेड टुगेदर बाय पेप्टाइड बॉन्ड्स विथ द हेल्प ऑफ rRNA. काय सांगितलंय, द अमायनो ऍसिड्स ब्रॉट इन बाय tRNA न आणलेले अमायनो ऍसिड. कशानुसार आणलेत त्यांनी अमायनो ऍसिड, तर mRNA कडे जी माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे, कोणत्या कोणत्या अमायनो ऍसिडची गरज आहे, ते अमायनो ऍसिड काय केले जाते तर tRNA कडून कुणाकडे पास केले जातात, कुणाकडे आणून दिले जातात तर rRNA कडे. ठीक आहे. मग rRNA कडे आणून दिल्यानंतर rRNAचं काम काय असतंय, रायबोझोमल RNAचं. mRNA म्हणजे मेसेंजर RNA, त्याच्याकडे मेसेज असतंय. tRNA म्हणजे ट्रान्सफर RNA, तो काय करतंय त्या मेसेजनुसार अमायनो ऍसिड सप्लाय करतंय. ठीक आहे. आणि तो सप्लाय कुणाकडे करतंय तर rRNA कडे, म्हणजे रायबोझोमल RNA कडे. मग रायबोझोमल RNA कोण आहे तर आचार्य आहे. बरोबर आहे. रायबोझोमल RNA कोण आहे, आचार्य आहे. मग तो प्रोडक्शन करणार आहे कशाचं, प्रोटीनचं. प्रोटीन सिंथेसिसचं काम कोण करणार आहे, rRNA म्हणजे रायबोझोमल RNA करणार आहे. आणि कसं करताय तो प्रोटीनचं सिंथेसिस, तर these amino acids brought in by the tRNA are bonded together by peptide bonds with the help of rRNA. रायबोझोमल RNA काय करतंय, tRNA न आणलेले जे काही अमायनो ऍसिड्स असतात त्यांना काय करते, एकमेकांशी बॉन्ड करतंय, म्हणजे एकमेकांशी बांधतंय. ठीक आहे. मग एकमेकांशी बांधण्यासाठी मदत करतंय. आणि कुठल्या बॉन्डनं तर बाय पेप्टाइड बॉन्ड्स. त्यांचा जो बॉन्ड असतंय, दोन अमायनो ऍसिड किंवा दोनपेक्षा अधिक अमायनो ऍसिड एकमेकांना ज्या बॉन्डने जोडले गेले जातात त्यांना काय म्हटलं जातंय, पेप्टाइड बॉन्ड्स असं म्हटलं जातं. ठीक आहे. लक्षात येते ना तुम्हाला. मग काय सांगितलं ते की rRNAचं फंक्शन काय, तर tRNA न आणलेले अमायनो ऍसिड एकमेकांना बांधून, कुठल्या बॉन्डनं तर पेप्टाइड बॉन्ड्सनं एकमेकांना बांधून त्याच्यापासून प्रोटीन तयार करणं. ठीक आहे. ड्युरिंग दिस प्रोसेस द रायबोझोम कीप्स ऑन मुव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू द अदर एंड बाय द डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन. ही प्रोसेस घडत असताना, प्रोटीन सिंथेसिस घडत असताना काय होतंय, द रायबोझोम कीप्स ऑन मुव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू द अदर एंड बाय द डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन. हा बघा आकृतीमध्ये तुम्हाला काय दाखवलाय, mRNA दाखवलाय. बरोबर आहे. आणि मग हा जो mRNA दाखवलाय त्याच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडं कोण ट्रॅव्हल करत असतंय, एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे कोण ट्रॅव्हल करत असतंय तर रायबोझोम कीप्स ऑन मुव्हिंग, म्हणजे तो एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे सरकत जातंय. पण कसा सरकत जातंय, बाय द डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन. एक एक ट्रिपलेट कोडॉनच्या अंतरानं तो पुढे पुढे सरकत जातंय. बघा रायबोझोमचं चित्र दाखवलंय तुम्हाला. आणि तो रायबोझोम काय करायला आहे तर mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडं एका एका ट्रिपलेट कोडॉनच्या डिस्टन्सने पुढे पुढे सरकायला आहे. कोणत्या प्रोसेस दरम्यान, तर प्रोटीन सिंथेसिसच्या प्रोसेस दरम्यान. येतं लक्षात सगळ्यांना. तर त्याच्या पुढे काय सांगितलं मग आता, तर दिस इज कॉल्ड ॲज द ट्रान्सलोकेशन. मग या प्रोसेसलाच काय म्हटलं जातंय, ट्रान्सलोकेशन असं म्हटलं जातं. कुठल्या प्रोसेसला, तर दी रायबोझोम कीप्स ऑन मुव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू द अदर एंड बाय द डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन. दिस इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन. त्या वाक्याला सुद्धा अंडरलाईन करू शकतात तुम्ही. तर द रायबोझोम कीप्स ऑन मुव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू द अदर एंड बाय द डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन. दिस इज कॉल्ड ॲज द ट्रान्सलोकेशन. या प्रोसेसला ट्रान्सलोकेशन असं म्हटलं जातं. ट्रान्सलोकेशन म्हणजे काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं.
ट्रान्सलोकेशन म्हणजे काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं. मग इथं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कोण जायला आहे, तर रायबोझोम कीप्स ऑन मुव्हिंग, म्हणजे रायबोझोम काय करायला आहे, तो सरकायला, पुढे पुढे सरकायला. कुठून, mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडं. पण कसा सरकायला आहे, बाय द डिस्टन्स ऑफ 1 ट्रिपलेट कोडॉन, एका ट्रिपलेट कोडॉनच्या अंतरानं तो पुढे पुढे सरकायला. जसं आपण पुढे चालताना कसं चालतो, ते एका पावलाच्या अंतरानं, बरोबर आहे. आपण पुढे चालताना कसं चालतो, ते एका पावलाच्या अंतराने पुढे चालतो. तसा हा रायबोझोम काय करतंय, तर mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे सरकत असताना कसा सरकतंय, तर बाय द डिस्टन्स ऑफ 1 ट्रिपलेट कोडॉन, एका ट्रिपलेट कोडॉनच्या डिस्टन्सनं तो पुढे पुढे सरकतं. आणि या प्रोसेसलाच काय म्हटलं जातंय, ट्रान्सलोकेशन असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर ट्रान्सलोकेशनला आपण स्थानांतरण असं मराठीमध्ये म्हणू शकतो. मग स्थानांतरण म्हणजे काय, एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे जाणं. ठीक आहे. मग सच मेनी चेन्स कम टुगेदर टू फॉर्म कॉम्प्लेक्स प्रोटीन्स, मग अशा अनेक चेन्स एकमेकांजवळ येतात, एकत्रित येतात आणि त्याच्यापासून काय तयार होतं, तर कॉम्प्लेक्स प्रोटीन्स तयार होतात. अशा कुठल्या चेन, mRNAने जो मेसेज आणलाय त्याच्यानुसार tRNAने जे अमायनो ऍसिड्स आणले, त्या अमायनो ऍसिडला rRNAने काय केलं, रायबोझोमल RNAने काय केलं, एकमेकांना बॉन्ड केले, एकमेकांना बांधलंय पेप्टाइड बॉन्डनी, आणि त्याच्यापासून काय झालेलं आहे, तर ती एक चेन तयार झाली. मग अशा अनेक चेन्स एकमेकात एकत्रित येऊन, अशा अनेक चेन्स, सच मेनी चेन्स, अशा अनेक चेन्स एकत्रित येतात, कम टुगेदर टू फॉर्म कॉम्प्लेक्स प्रोटीन. अशा अनेक चेन एकमेकांशी एकत्रित येतात, एकमेकांशी जोडल्या जातात आणि त्याच्यापासून कॉम्प्लेक्स प्रोटीन तयार होते. ठीक आहे. अगोदर सिंपल प्रोटीन्स तयार होते, पण अशा अनेक चेन्स एकमेकांना जुळवल्या जाऊन, अनेक चेन एकमेकांच्या जवळ येऊन काय होतं, त्यांच्यापासून कॉम्प्लेक्स प्रोटीन्स तयार होतात. अँड दीज प्रोटीन्स कंट्रोल व्हेरियस फंक्शन्स इन द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आणि मग असे जे प्रोटीन्स तयार झालेले आहेत, कॉम्प्लेक्स प्रोटीन, जे की अनेक चेन एकमेकांशी जवळ येऊन त्यांच्यापासून कॉम्प्लेक्स प्रोटीन तयार झालाय, तर दीज प्रोटीन्स कंट्रोल व्हेरियस फंक्शन्स इन द बॉडी, आपल्या शरीरामधील म्हणजेच सजीवांच्या शरीरामधील वेगवेगळे कार्यांना नियंत्रित करते. ठीक आहे. ते प्रोटीन काय करतात, आपल्या शरीरामधील किंवा इतर प्राण्यांच्या सजीवांमधील वेगवेगळे फंक्शन्स, वेगवेगळे कार्य नियंत्रित करतात ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड देअर अपीअरन्स टू, आणि त्यांचा अपीअरन्स सुद्धा ते कंट्रोल करतात, म्हणजे ते प्राणी कसे दिसणार आहेत, कसे असणार आहेत, ह्या गोष्टी देखील ते कंट्रोल करतात. ठीक आहे. मग त्याच्या पुढे काय सांगितलंय तुम्हाला, द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल्स लाईक देमसेल्फ ड्यू टू द जीन्स ओनली. काय सांगितलंय, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल्स लाईक देमसेल्व्स, सजीव काय करू शकते, त्यांच्यासारखेच दिसणारे न्यू इंडिव्हिज्युअल्स म्हणजे नवीन प्राणी तयार करू शकतात. कशामुळं, तर ड्यू टू द जीन्स ओनली, फक्त जीन्समुळेच हे शक्य होतंय. बरोबर आहे ना. कालच आपण काय पाहिलं होतं, की जीन काय होत असते, ट्रान्सफर होत असते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, म्हणजे आईवडिलांकडून त्यांच्या मुलाबाळांकडे ट्रान्सफर होतात आणि म्हणूनच आईवडिलांचे काही गुणधर्म मुलाबाळांकडे येत असतात. बरोबर आहे. म्हणून आपण म्हणतो की मुलगा किंवा मुलगी आईसारखी किंवा वडिलासारखी दिसते असं आपण म्हणतो. बरोबर आहे. मग हे कुणामुळे शक्य असतंय, तर ड्यू टू द जीन्स ओनली, फक्त हे जीन्समुळे शक्य असतंय. अँड सम ऑफ दोज जीन्स आर ट्रान्समिटेड टू द नेक्स्ट जनरेशन विदाऊट एनी चेंजेस. आणि मग याच्यापैकी काही जीन्स जे असते ते कुठलाही चेंज न होता पुढच्या जनरेशनकडे, पुढच्या पिढीकडे ट्रान्सफर केल्या जाते, ट्रान्समिट केल्या जातात, म्हणजे संक्रमित केल्या जातात, पास ऑन केल्या जातात. ठीक आहे. काय सांगितलं तुम्हाला, की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल्स लाईक देमसेल्व्स ड्यू टू द जीन्स ओनली. सजीव जे असते ते त्यांच्यासारखेच नवीन सजीव कोणामुळे निर्माण करू शकते, तर ड्यू टू द जीन्स ओनली, जीन्समुळेच ते तयार करू शकतात. अँड सम ऑफ दोज जीन्स आर ट्रान्समिटेड टू द नेक्स्ट जनरेशन विदाऊट एनी चेंजेस. आणि त्यापैकी काही जीन्स जे असतात, काही जीन्समध्ये पास ऑन करताना, ट्रान्समिट करत असताना बदल घडून येतोय, पण काही जीन्स जे असतात त्यापैकी दे आर ट्रान्समिटेड टू द नेक्स्ट जनरेशन, ते पुढच्या पिढीकडे ट्रान्समिट केल्या जातात, पाठवल्या जातात. कसे, विदाऊट एनी चेंजेस, कुठल्याही प्रकारचा बदल न घडून येतात ते पुढच्या पिढीकडे ट्रान्समिट केल्या जातात, पाठवल्या जातात. ठीक आहे. अँड ड्यू टू दिस सम ऑफ द कॅरेक्टर्स ऑफ पॅरेंट्स आर ट्रान्समिटेड टू देअर ऑफस्प्रिंग्स. आणि याच कारणामुळं, कोणत्या कारणामुळं, की काही जे जीन्स असते ते जशाला तसे कुठलाही बदल न घडून येता पुढच्या पिढीकडे ट्रान्समिट केल्या जातात, पाठवल्या जातात. आणि म्हणूनच काय होतंय, तर सम ऑफ द कॅरेक्टर्स ऑफ पॅरेंट्स आर ट्रान्समिटेड टू देअर ऑफस्प्रिंग्स. आई वडिलांचे काही गुणधर्म, काही लक्षणं हे काय केले जाते, दे आर ट्रान्समिटेड टू देअर ऑफस्प्रिंग्स, म्हणजे त्यांच्या अपत्यांकडे, मुलाबाळांकडे संक्रमित केल्या जातात, पाठवल्या जातात. ठीक आहे. हाऊएव्हर समटाइम्स सडन चेंजेस ऑकर इन दोज जीन्स. पण काही वेळेला काय होतंय, त्या जीन्समध्ये काय होतंय, तर काही बदल घडून येतात, अचानक काही बदल घडून येतात. हाऊएव्हर समटाइम्स सडन चेंजेस ऑकर इन दोज जीन्स.
काही वेळेला काय होतंय की या जीन्समध्ये अचानकपणे काही बदल घडून येतात आणि त्याच्यामुळं काय होतंय तर समटाइम्स एनी न्यूक्लियोटाइड ऑफ द जीन चेंजेस इट्स पोझिशन दॅट कॉजेस अ मायनर चेंज विच इज नथिंग बट द म्युटेशन. मी तुम्हाला याच्या अगोदर पण म्युटेशनची डेफिनेशन जी सांगितली होती तीच म्युटेशन म्हणजे नेमकं काय घडून येतं ते इथे सांगितलंय तुम्हाला की समटाइम्स सडन चेंजेस ऑकर इन दोज जीन्स. त्या जीन्समध्ये काही वेळेला अचानकपणे बदल घडून येते. कुठल्या जीन्समध्ये जे आई वडिलांकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित होणार आहेत ते जीन्समध्ये अचानक काहीतरी बदल घडून येत आहे आणि मग तो बदल कसा घडून येऊ शकतोय कसा बदल घडून येत आहे तर समटाइम्स एनी न्यूक्लियोटाइड ऑफ द जीन त्या जीनचा कुठला तरी एखादा न्यूक्लियोटाइड काय करतंय चेंजेस इट्स पोझिशन त्याची जागा बदलतंय दॅट कॉजेस अ मायनर चेंज. त्याच्यामुळे काय होतंय तर त्या जीनमध्ये थोडासा किंचित बदल घडून येतोय आणि विच इज नथिंग बट द म्युटेशन आणि ज्याला की आपण काय म्हणतो म्युटेशन असं म्हणतो. बरोबर आहे. उत्परिवर्तन असं म्हणतो मराठीमध्ये. बरोबर आहे. लक्षात येते का तुम्हाला की म्युटेशन कसं घडून येतंय मग आता की आईवडिलांकडून ज्या वेळेला नवीन मुलं बाळ म्हणजेच एका सजीवाकडून दुसरा सजीव ज्या वेळेला निर्माण होत असतंय त्यावेळेला आईवडिलांचे जीन्स मुलं बाळांकडे ट्रान्समिट होत असतात. बरोबर आहे. मग काही जीन्स जे असते ते जशाला तसे पुढच्या पिढीकडे संक्रमित होतात पाठवल्या जातात म्हणून जे नवीन सजीव तयार होणारे असतात ऑफस्प्रिंग्स तयार होणारे असतात म्हणजे आईवडिलांची जे अपत्य तयार होणार असतात मुलं बाळ तयार होणार असतात ते कसे दिसते त्यांच्यामध्ये काही गुणधर्म हे आईवडिलांचे जशाला तसे पास ऑन केले जातात. बरोबर आहे. पण ही क्रिया घडून येत असताना काही जीन्स हे काय व्हायचे अचानकपणे त्यांच्यामध्ये बदल घडून येतात. सडन चेंजेस ऑकर इन दोज जीन्स. त्या जीन्समध्ये अचानकपणे काही बदल घडून येतात आणि हे जे काही बदल घडून येतात ते कसे घडून येते तर एनी न्यूक्लियोटाइड ऑफ जीन काही जीन मधले काही न्यूक्लियोटाइड काय करते चेंजेस इट्स पोझिशन काही न्यूक्लियोटाइड काय करते त्याची स्वतःची जागा बदलते दॅट कॉजेस मायनर चेंज. त्या जीनमध्ये त्या गोष्टीमुळे काय होतंय त्या न्यूक्लियोटाइडनं जागा बदलल्यामुळं त्या जीनमध्ये काही किंचित काहीतरी बदल होतात आणि विच इज नथिंग बट म्युटेशन. त्या क्रियेलाच आपण काय म्हणतो म्युटेशन असं म्हणतो. ठीक आहे. उत्परिवर्तन असं म्हणतो आणि मग या म्युटेशनमुळेच सजीवांमध्ये काही दोष निर्माण होते ज्याला की आपण काल काय म्हटलं जेनेटिक डिसऑर्डर्स असं म्हटलं होतं. बरोबर आहे. ज्याला की आपण काय म्हटलं होतं काल जेनेटिक डिसऑर्डर्स असं म्हणतो. बरोबर आहे. आणि मग पुढे काय सांगितलंय की सम म्युटेशन मे बी मायनर बट सम मे बी कन्सिडरेबल. मग याच्यापैकी काही म्युटेशन जे असतात ते कसे असतात म्हणून सांगितलंय तर मायनर म्हणजे किंचित असू शकतात आणि त्याच्यामुळं मग त्या सजीवामध्ये काही फार मोठा बदल घडून येत नाही कुठला आजार निर्माण होत नाही. पण बट सम मे बी कन्सिडरेबल पण काही जे म्युटेशन्स होते ते कसे असतात म्हणून सांगितले कन्सिडरेबल म्हणजे ते लक्षात घेण्यासारखे असतात म्हणजे ज्यांच्यामुळं काहीतरी दोष निर्माण होत आहे पुढच्या सजीवाकडं जे सजीव निर्माण होत आहे त्या प्रक्रियेतून त्या सजीवांमध्ये काही ना काहीतरी दोष निर्माण होऊ शकतात. ठीक आहे. मग फॉर एक्झाम्पल म्युटेशन मे कॉज द जेनेटिक डिसऑर्डर्स लाईक सिकल सेल ॲनिमिया. कालच आपण पाहिलं होतं की म्युटेशनमुळं म्हणजेच जीन्समध्ये जे काही बदल घडून येतात याच्यामुळं काय होतात काही जेनेटिक डिसऑर्डर्स निर्माण होतात. फॉर एक्झाम्पल सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमिया. मग या सिकल सेल ॲनिमियामध्ये काय होत असते बरं तर सिकल सेल ॲनिमिया म्हणजे आपल्या शरीरामधल्या ज्या रक्तांच्या पेशी असतात ब्लड सेल्स असतात त्यांचा आकार कसा होतो तर सिकलसारखा. सिकलसारखा आकार म्हणजे काय आपल्या शेतामध्ये खुरपण्यासाठी आपण जो कोयता वापरतो त्या कोयत्याच्या आकाराच्या सेल बनतात त्याच्यामुळे त्याला नाव काय दिलं त्या आजाराला सिकल सेल ॲनिमिया असं नाव दिलेलं आहे. बरोबर आहे. मग दिस इज अन एव्हरलास्टिंग प्रोसेस अँड इट इज वन ऑफ द प्रूफ ऑफ डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. मग ही जी प्रोसेस आहे ती कशी आहे म्हणून सांगितलं एव्हरलास्टिंग प्रोसेस म्हणजे कायम राहणारी प्रोसेस आहे ती कायम राहणारी प्रक्रिया आहे. म्हणजे जो काही म्युटेशन घडून आलंय ते तात्पुरतं नसतंय कायमस्वरूपी असतंय. एव्हरलास्टिंग म्हणजे काय खूप जास्त कालावधीसाठी म्हणजेच कायमस्वरूपी असतंय. अँड इट इज वन ऑफ द प्रूफ फॉर डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. आणि मग हा काय आहे तर डार्विनच्या नॅचरल सिलेक्शनच्या थिअरीचा म्हणजेच नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताचा एक प्रूफ म्हणजे पुरावा आहे. ठीक आहे.